राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर इंद्रसाहेब बावनकर, आमदार संजयसाहेब कुठेकर, जिल्ह्याच्या पक्षाचे अध्यक्ष विजय पाटील, विजय देवी साहेब, रेखाचा वास्तवजी, समाजराव देसाई, रामराजे कुठेकर, अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली, विष्णुकांत केसरकर, एल.एस. पाटील, बाबूराव हळवणकर, व्यासपीठाचे अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, मला इथं उशीर झाला आणि त्याचं कारण इचलकरंजीला पाऊस मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर उडण्याची शक्यता नव्हती आणि त्यामुळे नाईलाजाने थांबावं लागलं. पावसामध्ये आम्ही सभा केली आणि पाऊस थांबल्याच्या नंतर चंद्रला याचं काम केलं. आनंद आहे की आज या ठिकाणी मला येतात आणि त्याचं कारण आहे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष मी सार्वजनिक जीवनात काम करतो. या अनेक वर्षामध्ये अनेक जीवनाभावाचे मित्र भेटले. लोकांच्या प्रश्नाच्यासाठी, महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी काही पाऊल टाकावे लागतात, निर्णय घ्यावे लागतात आणि ते घेण्याच्यासाठी तुम्हाला उत्तम सहकार्य मिळावे तर तुम्ही भाग्यवान आहात. आणि त्या भाषेवर मी भाग्यवान आहे की मला बाळासाहेब कुलकर्णीच्यासारखा मित्र आयुष्यावर मिळाला. दुःख एकाच गोष्टीचं आहे की आम्हा लोकांना सोडून ते लोक गेले, पण गेले तरी मला पूर्ण माहिती आहे की त्यांचं कोल्हापूर जिल्ह्यात प्रेम होतं आणि चंद्रगडचं गाव काढलं ते एक प्रकारचा समाजाचा संस्कार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत. आज बाबासाहेब नाहीत. आम्हाला असंच आहे की आज भागाने गाडी कोणत्या चालवली पाहिजे. संजय कुठेकर त्यांची इच्छा नसताना सुद्धा आम्ही लोकांनी त्यांना आग्रह केला की बाळासाहेबांची गाडी चालवायची जबाबदारी येथे तुमच्या दिलेली आहे. आणि त्या काळामध्ये त्यांनी आमचं ऐकलं. तुम्ही लोकांनी त्याला मदत केली. पण बाळासाहेब या पद्धतीने काम करायचं, त्या गतीने काम करायचं असेल तर इथं विचारी भक्कम आणि लोकांची वाढलीची ठेवणार असं व्यक्ती असणं पाहिजे. आणि असं व्यक्ती असणं पाहिजे ही भावना लोकांच्या मनात होती. आणि आम्हाला सर्वांचे भाऊ डॉक्टर नंदासाहेबचं नेम आलं आणि मला आनंद आहे की त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालावं. अशा प्रकारचे अध्यक्ष अशा प्रकारचे अशा प्रकारचे अध्यक्ष मोदी साहेबांना काही वेगळं करायचं होतं. ज्याचा उल्लेख नंदासाहेबांनी भाषणात केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक घटना दिली
आणि त्या घटनेनं देश एकसंध ठेवलं, हे महत्त्वाचं काम केलं गेलं. पण ज्यांच्या हातामध्ये दिल्लीची सत्ता आहे, त्यांच्या मनामध्ये काहीतरी दुसरा विचार असावा. आणि त्यासाठी संविधानाच्या बद्दल तेवढा धक्का देता येईल किंवा त्याच्यामध्ये काही बदल करता येतील असे विचार देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या मनात आले असावेत. आणि त्याचं कारण त्यांनी मागणी केली की मला 400 खासदार याची आवश्यकता आहे. जे सांगायचं असं तर भावे 300 खासदार असते तरी देश चालू शकतो. पण देशाची घटना बदलायची असेल तर 350 यांनी चालत नाही, त्याला अधिक खासदारांची गरज असते. आणि ज्या अर्थी नरेंद्र मोदी पुन्हा 400 खासदारांची भाषा हे बोलत होते, याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये सामान्य माणसाचा अधिकार असलेली ही बाबासाहेबांची घटना याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती करण्याचं जाळ त्याच्या मनात असावा ही चिंता लोकांना होती. आणि महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेसमोर हे ठेवलं. आणि तुम्हाला लोकांना मला धन्यवाद देते की मोठ्या संख्येनं आम्हा लोकांचे खासदार ते निवडून दिले आणि मोदी साहेबांचा डाव हाणून चालला. यासाठी या देशाची जी इच्छा होती त्याच्यामध्ये आम्हा लोकांना यश आलं. लोकसभेची निवडणूक होऊन गेली. आता महाराष्ट्राच्या विधानसभा उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला मताचा निर्णय घ्यायचा. आम्ही प्रयत्न हा करतोय की एकत्र येऊया, त्या एकत्र एक शक्ती उभी करूया. त्या एकत्र येण्यामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाला बोललो, सोनिया गांधींना निमंत्रण केलं, त्यांचे चिरंजीव राहुल गांधी यांना घेतलं बरं. राष्ट्रवादीच्या वतीनं मी स्वतः त्याच्यामध्ये सहभागी झालो. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणून आहेत, त्यांना मी बरोबर घेतलं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री या सगळ्यांना बरोबर घेतलं. समाजवादी पार्टीचे नेते हे बरोबर घेतलं. आणि आम्ही हे ठरवलं की महाराष्ट्रामध्ये एक आघाडी करायची, की त्यांना महाविकास आघाडी करून महाविकास आघाडीच्या हातामध्ये महाराष्ट्राचं राज्य सत्ता कशी याची काळजी घ्यायची. आणि त्यासाठी काही कार्यक्रमाने हातात घेतले. कार्यक्रम कसे, जे समाजाचे घटक अजूनही दुःखी आहेत. 10 वर्ष भाजपच्या हातात राज्याची सत्ता असताना 2 वर्षाचा अपवाद सोडला, तर इतक्या वर्ष सत्ता असताना लोकांच्या भाषेची सोडून ज्यांनी केली नाही त्यांना सत्तेचा अधिकार नाही हे कुठे सांगण्याची गरज असते. आणि ते करायचं असेल तर अधिक खासदार आमदार निवडून आले पाहिजे, नवीन कार्यक्रम दिला पाहिजे. आज भाजपने सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी काही कार्यक्रम दिले महिलांच्या संबंधीचं. आज त्यांनी जाहीर केलं लाडकी बहीण, आणि लाडक्या बहिणीच्यासाठी 1500 रुपये महिना या भागाची आम्ही सवलत देऊ, मदत करू. या भागाचं धोरण त्यांनी जाहीर केलं. 1500 रुपये भगिनींना देणं याला माझा विरोध नाही. तुम्हाला लाडक्या बहिणीला मदत करायची अवश्य करा, पण आज गरज कशाची. माझ्या मते 1500 रुपये यापेक्षा गरज ही आहे की या लाडक्या बहिणीला मुलींना संरक्षण कसं द्यायचं त्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला गेला. आज प्रश्न कोणता, दुर्दैवानं आज महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्यावरचे अत्याचार, मुलींचं अपहरण या गोष्टी अनेकांची घरं उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने जबाबदार सरकार. युतीवाल्याचं राज्य त्यांच्या काळामध्ये महिलांचा अत्याचार
सगळ्यात जास्त झाली. गेल्या 2 वर्षामध्ये अत्याचार महिलांच्यावर झाले किती महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये याची आकडेवारी आम्ही गोळा केली तर 2 वर्षामध्ये 67,381 स्त्रियांच्यावर अत्याचार केले याची नोंद राज्य सरकारकडे आहे. याचा अर्थ दर एका तासाला 5 तक्रारी येतात मुलींच्या अत्याचाराच्या संबंधी. राज्यामध्ये 64,000 महिला आणि मुली निर्भक्त आहेत. आज 64,000 मुलींचा शोध घेण्याच्यासाठी हे राज्य सरकार अभयचे आलं. जर या राज्यामध्ये 64,000 मुली गायब असतात, त्याची नोंद सापडत नाही, निर्भक्त असतात, ते काय मुलींची काळजी घेणार? कशी लाडकी होईल? ही लाडकी होईल वगैरे सगळ्या गोष्टी याच्यात चर्चा नाही. त्यांनी काही झालं तर आम्हाला या राज्यामध्ये आमच्या मुलींची आमच्या बहिणींची प्रतिष्ठा आणि त्यांचं संरक्षण याच्यामध्ये चंद्र असू शकत नाही. आणि ते काम ज्यांच्या हातात आज करताय ते करू शकत नाही. त्यामुळं त्यांच्या विचाराला आम्ही बदल करणार नाही. हा निकाल घेतला पाहिजे आणि तो घ्यायचा असेल तर शेवटी महाविकास आघाडी हाच पर्याय तुम्ही घेतला पाहिजे. दुसरा वर्ग आहे आणि तो म्हणजे या देशामधला तरुण पिढीचा. आज काय दिसते आपल्याला? तरुणांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार वाढतोय, त्याचा मला आनंद आहे. अनेक ठिकाणी शाळा कॉलेजेस या संस्था आपण उल्लेख केला. अनेक लोकांना शिक्षणाची सुविधा दिली आणि मुलं शिकतील कसे हे आपण बघतो आहोत. मुलं शिकताय पण शिकून पदवीधर झाले तर नोकरी मिळत नाही. निराशायची नव्या क्षेत्रात एकदा संकट एखाद्या व्यक्तीला आल्याच्या नंतर दुर्दैवानं तो चुकीच्या मार्गाला सुद्धा जाऊ शकते. आज ज्यांच्या हातात राज्य आहे त्यांच्या या क्षेत्राच्या कामाची माहिती आम्ही लोकांनी गोळा केली. किती मुलांना महाराष्ट्रात आज बेकारी तोंड द्यावं लागते आणि त्याची माहिती नाही गेली. तर आज महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या नोंदणीनुसार 62,00,000पेक्षा अधिक बेरोजगार मुलं आहेत त्यांना नोकरी देत नाही. तुम्ही लक्षात घ्या की 62,00,000 तरुण आज नोकरीसाठी वर्णन घेत आहेत, त्यांना नोकरी या राज्यामध्ये मिळत नाही. ही अवस्था आज या ठिकाणी बघायला मिळते. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आणि तो म्हणजे शेती. या देशामध्ये या राज्यामध्ये कोट्यावधी लोकांची लोकसंख्या आहे. तर या लोकांचा भूकेचा प्रश्न कोण सोडवणार? तो सोडवायची ताकद तुमच्यासारख्या कोट्यावधी लोकांच्याच आहे. काळ्याची इमान दाखवायला हा जो शेतकरी आहे तो घाम घालतो, कष्ट करतो, देशाचं उत्पादन वाढवतो आणि तुला आवाज सगळ्यांची भूकेची गरज पूर्ण भागाने घालवतो. आज या शेतकऱ्याच्यामध्ये संकटाची स्थिती आहे. संकट कसं? त्याच्या वाहनाची किंमत मिळत नाही. त्याच्या वाहनाची किंमत मिळत नाही त्यामुळे तो संकटात असतो. बँकेचे पैसे भेटत नाही, सावकाराचं देणं देता येत नाही आणि त्यामुळे कधीतरी वसुलीसाठी आलेला सावकार त्याची भांडी कमी घराच्या बाहेर काढतो, त्याला पाहत नाही आणि अनेक लोक आत्महत्याच्या रस्त्याने जातात. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय गंभीर प्रश्न झाला. ज्यावेळेला तुम्हाला मला अन्न देणारा शेतकरी आत्महत्याच्या रस्त्याने जातो याचा अर्थ राज्य सरकार म्हणून जी शेतकऱ्यांच्या हिताची दमणूक
करण्याची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आजचे राज्यकर्ते हे अयशस्वी झाले आणि त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने विचार करतो की यांच्या डोक्यावरचं कर्जाचा ओझा हा काढल्याशिवाय गत्यंतर नाही. मला आठवत आहे मनमोहन सिंगांचं राज्य होतं, ते प्रधानमंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी शेती खात्याचा मंत्री होतो. महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होतात हे कळलं. जिथे आत्महत्या झाली त्या गावामध्ये मी स्वतः गेलो. ज्यांच्या घरात आत्महत्या झाली त्या कुटुंबाला विचारलं. माऊली विचारली होती, नवऱ्याने आत्महत्या दिली. मी त्या माऊलीला विचारलं, का तुझ्या बायकोने आत्महत्या केली? रडत रडत तिने सांगितलं, कपाशीचं पीक घेतलं होतं, विदर्भामध्ये कापूस घेतात, पीक सोन्यासारखं आलं. त्या पिकासाठी औषधं, बियाणं, सुविधा याच्यासाठी बँकेचं कर्ज काढलं आणि सोन्यासारखं पीक अतिवृष्टीनं गेलं, पीक गेलं, मग कर्ज वाचलं डोक्यावर आलं. दुसऱ्या वर्षी पुन्हा माझ्या नव्हे असंच पीक घेतलं. सोसायटीचा छप वाटला लागला म्हणून बँकेचं कर्ज मिळालं नाही. त्यासाठी खाजगी सावकाराकडनं पैसे घेतले, पीक आलं आणि त्यावेळेला पिकावर रोग पडला आणि सोन्यासारखं पीक हातातलं गेलं. पण ह्या दोन्ही ठिकाणी कर्ज वाचलं डोक्यावर आलं. तो कर्ज वाजवायला झाला, तो थक बाकीचा झाला, नवीन पैसे मिळायचा त्याचा रस्ता बंद झाला आणि एक दिवशी तो सावकार असला त्याचा नारा झाला वसुलीच्यासाठी आणि वसुली लेट न पाहिल्यावर त्या शेतकऱ्याच्या घराची भांडीकुंडी बाहेर काढली. ते त्या गोष्टाला सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी बाजारात गेला, इंजिन सारख्या विषयाची लाची घेतली, घसा खायला आणि जीव देऊन टाकला. त्या माऊलीने आम्हाला सांगितलं की जीव देण्याचं कारण शेतकऱ्याच्या डोक्याचं होतं. आणि म्हणून आम्ही परत दिल्लीला एक निकाल घेतला की शेतकऱ्याच्या डोक्याचं ओझं कर्जाचं ते फेडल्याशिवाय, ते रद्द केल्याशिवाय हा कारवाईची सेवा करणारा शेतकरी वाचू शकत नाही. आणि म्हणून आम्ही एकच निर्णय घेतला की या देशामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे 71,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं आणि त्याला कर्जातून बाहेर काढलं. अनेक गोष्टी केल्या त्याच्यामध्ये. आम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता होती. त्या सुरुवातीला बँकेचा शेतीमालाच्यासाठी व्याजाचा दर 12% होता. तो आम्ही 6% आणला, 4% आणला, 3% आणला आणि तो नेहमीच फेरफेर करतो. त्याला काही बँकेतून 0% सुद्धा आणला. आज तसे निर्णय घ्यायची आवश्यकता आहे. मोदी साहेबांच्या राजूश्रीने गेल्या महिन्यामध्ये या देशाचे 16 उद्योगपती त्यांच्या डोक्यावर 18,000 कोटीचं कर्ज जे होतं ते कर्ज मोदी सरकारने माफ केले. 16 लोकांच्या डोक्यावरचं 18,000 कोटीचं कर्ज याची चिंता आज या भाजपच्या सरकारला वाटते. पण शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी करावं ही गोष्ट त्याला कधी वाटत नाही. आणि म्हणून हे जे सरकार आहे ते महिलांच्या विरोधी आहे, तरुणांच्या विरोधी आहे, शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. तेव्हा आम्हाला सगळ्यांच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीची या सरकारची दृष्टी जाईल. आणि हे सगळं बदलायचं असेल तर सरकार बदललं पाहिजे. सरकार बदलायचं सरकार बदलायचं एकाच मार्ग आहे. उद्या मतदानाच्या दिवशी मतदानावर जायचं आणि महाविकास आघाडी रंगादेवीची जी खून आहे तुकराजी पोखऱ्याला
माणूस त्या माणसाच्या सुसारी होत्या माणसाच्या समोरचं व्यसन लावायचं आणि त्या ठिकाणी तुमच्या साक्षीवर हे सरकार बदलण्याच्यासाठी मतदान नंदा देवीच्या फाशी सुरू करायचं हे काम उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला करावं लागेल. मागच्या निवडणुकीमध्ये काही लोकांना आम्ही सहकार्य केलं, अनेक ठिकाणी आम्ही जाऊन त्यांचा पुरस्कार केला, पण या लोकांना आमच्या सामी आमच्या लोकांनी निवडून दिले. निवडल्याच्या नंतर आमची अपेक्षा होती की संजय देवींनी त्यांच्या नावाची सूचना केली, त्यांचा सन्मान लागते. बाळासाहेब कुर्हेकर यांनी या भागाचं नेतृत्व केलं, लोकांच्या भक्ताची आयुष्य असे भरेल अखंड प्रयत्न केले, त्याचा सन्मान करतील. आणि बाबासाहेबांना मानणारे तुमच्यासाठी लाखो लोक आहेत, तुम्हा सगळ्यांच्या सुखदुःखाशी ते सहभागी होतील. या सगळ्या अपेक्षा तुमच्या माझ्यातल्या सगळ्यांच्याकडून होत्या, पण प्रत्यक्ष म्हणून राज्य पाटील काय ते आणखीन काही लोक हे तुम्हाला सोडून गेले, स्वार्थाचं काम करायला लागले, तुमच्या दुसऱ्याकडे दुर्लक्ष करायला. ज्यांना मोठं केलं, ज्यांना तुम्ही शक्ती दिली, ते तुम्हाला साथ देत असतील, तुमची फसवणूक करत असतील, तर अशा फसवणूक करणाऱ्या लोकांना शिक्षा द्यायची असते. आणि ती शिक्षा द्यायची असेल तर एकच काळ उद्याच्या मतदानाच्या दिवशी राज्यपालांना 100% पराभूत करा आणि नंदा देवी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या कन्या आणि त्यासाठी तुम्ही त्यांच्या भाषेशी कायम राहा. मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. मुली बापाच्या संबंधी बापाच्या सरकारांच्या संबंधी किती आश्चर्य वाटतात पाहिलेले आहे. आणि तेच चित्र चंद्र तालुक्यामध्ये नंदा साहित्य विभागात आम्ही लोक बघतो. आणि त्यामुळे तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी की या मुलीच्या फाशीची आपण उभं राहू, तिच्या सुखदुःखाची सवय असावं. माझी खात्री आहे की तुमच्या माझ्या कसल्याही अडचणीच्या काळात ही असे मुलगी आपल्या फाशीची राहील. या भागाचा ते आल्याच्या करीन, त्यासाठी तिला विजयी करा ही पुन्हा विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची राहणार. धन्यवाद पवार साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि या सभेला मार्गदर्शन केलं.